झेब्रू झेब्रू, काय लेका झोपतले का? 7 वाजले ना, चाल ना लवकर लेका. काल संध्याकाळी सांगितलं होतं ना तुले, उद्या सकाळी आपला फवारा आहे. सकाळ सकाळी मारलेलं बरं राहते ना, आपलं कमी नाही ना बा, 60 एकर आहे ना. लवकर चाल रे बा, अजून पाणी की नाही संध्याकाळच्या टाइमले येतं का नाही होय? अरे काय लेका, इतका उशीर असते का बे लेका? 7 वाजता तुला सकाळी सांगितलं होतं ना, काल संध्याकाळी 5 वाजता तयार राहायचो म्हणून. काय लेका 7 वाजले ना, ती कसं रे लेका, काय करावं लेका तुझं? काय राहायचं सरपंच, तुम्हालाच माहिती आहे आपला तबेला आहे ना. 5 वाजताच उठलो होतो मी, दूध गीत टाकून आलो आणि सध्याच आंघोळ केली. पाववरचं शर्ट घातलं नाही, पॅन्टच घातला. तुमचा आवाज आला, लगेच आलो. म्हटलं काय झालं बा? झालंच ना, माय झालं, फक्त नाश्ताच राहिला. मी नाश्ता हाणतो जरा 8:30 वाजे लोक तुमच्या वावरात रेडी राहतो मी. हो बा, 8:30 वाजे लोक वावरात मग गेले का? काय लेका 8:30 वाजे लोक 10-15 एकर झालं पाहिजे असेल का फवारा आपला. 8:30 वाजता तू वावरात येऊच नको. मी काय म्हणतो, तू आता शर्ट घाल आणि सरकाच वावरात धक. ते कंदील बुड्याला मी बोलावतो घरून, त्याचं आहे वजे वजे पंप. काय समजा तू 100 पंप मारले, ते काय ना काही 10-15 तर मारीन. वजे वजे चालते ना त्याचं, तर त्याला आण तुम्ही आणि तू पुढे जाय. पुढे जाय. नाश्त्याचं टेन्शन घेऊ नको तू, मी नाश्ता आणून देतो तुले. काही टेन्शन नाही, हॉटेलहून आणताय त्याच्यालून, त्याचं टेन्शनच घेऊ नको तू. फक्त चटकन तू पंप उचल अंधक आणि घरी जाता जाता, समजा जाता जाता ते आपल्या घरून औषधाची थैली एवढी घेऊन जातो. ठीक आहे, मी चाललो मग आता. अरे पण मला काय माहित औषध कोणचं काय आहे, काय ते बनवून द्यायला लागेल ते राजा. हा अरे ते नारायण भाऊ जायला ना, वावरात जायला ते, त्याला औषध बनवून घेणं. त्याच्यापाशी आहे सगळं, म्हणजे माहिती आहे त्याला. तर ती जाय आणि त्याला आवाज देतो. बाजूनं लगेच ती हिरीवरच असते ना, जाय ती मोटर गिटर म्हणजे टाका इक्या भरून ठेवल्या आहे सगळ्या. तर ती औषध करेलच असेल. तर जाय लवकर आणि ते मारून चालू करून दे. मी बुड्याला घेऊन येतो घरून मग. मी काय म्हणतो, तुम्हीच राहा ना हजार राजा. कसं आहे, लोकांच्या भरोसा ठेवू नका हो. मग कमी जास्ती झालं ना औषध, कुठे बसता डोक्याच्या डोक्यात घालू आहे का नाही. तुम्ही चला, मग पाहू आपण आरामशीर. तुम्ही असले की बरं राहते जरा. अरे विश्वासाचा माणूस आहे नारायण भाऊ, त्याचं टेन्शन नको घेऊ ना तू. तू जाय तर खरी पहिले, तिथे जाय पंप उचल आणि धक तू पहिले. मी आणतोच बुड्याले. बरं बा, मी जातो पुढे, मग घेऊन या तुम्ही लवकर बाजीले. हो हो, जाय तू लवकर. हो आबाजी, कंदील आबाजी, बरं झालं का नाही? हो कंदील आबाजी, अरे बाहेर ते या. अरे कोण होले बा? अरे आलोच ना, थांबले का? त्या आता पिऊ दे, गलबल कुल्लाला येवला. थांब थांब थांब, आलो मी, आलो, थांब. अच्छा मायबीन, काय लोकांची चहा नाश्ता लयच लेकाची चवणी राहते. तर आता मले माहीत बाबा, कसं आजच्या दिवस उघाड भेटली, कसा फवारा मारून घेतो फुलावरचं टेन्शन नाही राहत. अजून 15-20 दिवस आहे की नाही. या लोक आले वाटते मजा कस. आता कायच करावं, आमचं आम्हाला काळजी माहीत बाबा. 60 एकर आहे ना, औषध कितीच झालं बा ते. कायच करावं, आणि पाणी किनी आलं तर पुरं औषध वाया जाते रे बाबा ते. अरे चला ना लवकर राजा, पाणी गिनी आलं तर बसा लागेन हो राजा. लवकर 12-1 वाजे लोक झालं पाहिजे ना आपलं वावर फवारा मारणं. चला ना, सरपंच यावं म्हटलं मी. सरपंच या लवकर. अरे बापरे, सरपंच आला का? सरपंच सकाळी 7 सांगितलं होतं ताई, आता 7:30 झाले राजे. चला चला लवकर चला. अरे चहा पिऊन जा, अर्धा ठेवला का 5 तासाचा, ब्रेड नाही खाली काही नाही. जाऊ दे तसा, जाऊ दे, संध्याकाळी आल्यावर पिन मी, जाऊ दे तसा. अरे काय राजा आबाजी, किती टाईम हो? कसं राजा, तुम्हाला सकाळी कितीचा टाईम दिलता म्या? 6 वाजता तुम्ही वावरात हजर पाहिजे म्हटलं. आता जायलाच तर आपल्याला अर्धा घंटा लागते. 8 वाजता वावरात हजर राहायचा राजा. काय राजा, ते झाबरू गेला तिकडे, त्यानं मला वाटते 20-30 पंप मारले. पण काय राजा, तुम्ही बसले घरी. अरे तुमचीच रोजंदारी कमी होते ना. त्यानं जर सगळे पंप मारले तर तुम्हाला काय भेटीन? म्हणून राहिलं, तुमची काळजी आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला की लवकर चला लवकर चला. काय राजा आबाजी तुम्ही? अरे बापरे, 10-15 माझंही म्हणतं का? काय आहे का, हे बाई आमच्या घरची बाई लवकर उठलीच नाही ना. तिथं तर झालं नाही, काही नाश्ता केला नाही, चहा केला नाही, काहीच नाही. काय राजा, म्हणून उशीर झाला. माय लवकर झालं तर काय का, तिने मजुरी कमी होईल का? चला लवकर चला, मी जातो लवकर पंपे मारू जाते. मायबीन, बुड्याच्या गोष्टीहून तर वाटवलं, ते झाबऱ्याच्या पेक्षा जास्ती पंपे मारते काय काजून बाबा म्हातारपणी. मायबीन कायच करावं बा. बरोबर, चला चला लवकर चला, घ्या पंप घ्या तुमचं, चला. बस एका मिनिटात पंप घेऊन येतो मी. थांबा जा, 5 आणतो पंप. बाबा बाबा, पंप तर लयच मोठा आहे राजा. यानं तर मला वाटतं संध्याकाळी लोक 5 पंप होतील नाही. काय वजे वजे हँडपंप आहे का काय अजून बा, चार्जिंगवरचं आहे का अजून म्हटले कसं काय. मायबीन घोरच आहे ना बुड्याचा पण. का कंदील आबाजी, मला सांगा, हे पंप हँडपंप आहे का चार्जिंगवरचा आहे? संध्याकाळी लोक 10 पंप होतील ना, होतील का? काय वाटते तुम्हाला? अरे पंप जुन्या काळातला पंप आहे. 10 पंप आहे का 100 पंपे माझे म्हटलं ते. माझ्या आहे काय? तुम्ही असं नका समजू म्हटलं सरपंच. पंप काय शॉपिंग आहे आपलं? हां तुम्हाला वाटत असेल 6 पंप होणार नाही संध्याकाळ. पाहिजे ना तुम्ही, कमीत कमी 50 पंपाचं नाही केलं तर काय म्हटलं मला, मिशा का मिशा. बापा रे मायबीन, म्हणजे बुडाला डेरिंगनं सांगू राहिला म्हणजे असेल बाबा, काही चमत्कारी असेल पंप. काय सांगता येते बा, आपल्या काय माहीत. अरे सोपी समजूच नका पंप तुम्ही. गेलं ना की त्याचं म्हणजे असं धा की त्या पैतेच म्हटलं, असं पैते ते त्याला धरून असं वा लागते, तवा कुठे थांबते, पैतेच म्हटलं पंप तासानं. हुटच्या मायबीन, तासानं पैते नाही पंप डायरेक्ट.
म्हणून बरोबर आहे. मग काय तर म्हणून तर जास्त पंपे होते त्याचे पैसेच निवड असं पैसेच पंगात पाहिजे. बापा बरं आहे. चला बरं, चला लवकर चला, गडबड करू नका तुम्ही, म्हणजे शांतता करू नका, चला लवकर. चला लवकर चला. फक्त ते पाहिजे नाश्ता गिचा घेऊन येणार 10 वाजता आहे की गडबडीत नाही जास्त झाला नाही. 10 वाजता नाश्ता गिचा घेऊन येणार. हो ना, तो ना नाश्ता गिष्टा सगळं आणतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. चला तुम्ही. मला नाही वाटत चालू होते का हो नारायण भाऊ, तुम्हाला काय वाटते होईन का चालू? काही चान्स दिसून नाही राहिले गाड्या सरपंच. मजा नाही याच्यात नाही. जाऊ द्या पडू द्या. बुड्याला पाठवा पाणी आणाले, काही फायदा नाही. आता आला असता मजुरी करून घ्या तेवढी आहे की नाही. कुठं बसता पंपाच्या टोले घेत संध्याकाळलो 10 तर वाजले. आता कुठं यायची नांदी लागत बसता आहे की नाही. मला तेच वाटू राहिलं, बुडेल दुसऱ्या कामी लावायला बुडते, कुठं त्या पंपाचे टोले घेत बसेन संध्याकाळून म्हणाचं द्या 500 रुपये रोज. आलतो तर घरी तुमच्या वरात आहे की नाही. काही मजा नाही याच्यात नाही. जाऊ द्या पडू द्या. मी काय म्हणतो, कंदीला भजी जाऊ द्या, पडू द्या, चालू नशीन होतं राहू द्या, जाऊ द्या तिकडे. तुम्हाला नेऊन घालतो घरी एक परी मी, काही टेन्शन घेऊ नका, जाऊ द्या तिकडे. आता काय करता, 10 वाजले. आता 2 घंट्यापासून तुम्ही टोलेच घेऊन राहिले त्याचसोबत. एक तर त्यात चार्जिंग नसेल, नाही तर काही ना काही वायर सर्किट झाला असेल नंतर. नाही ना सरपंच, काल संध्याकाळ चालू होतं. काल रात्री त्याला लाईट लावला, लाईन गेली त्याची लाईट लावला तेव्हापासून इचकलं का ते काहीतरी झालं ते सारखं नाही झालं. चार्जिंग घरी सिग्नलच्या होते, चार्जिंगच झाली हो सरपंच. हो ना, चार्जिंग झाली असेल तर मग आता करता का? इथं का वावरात कुठून लाईन आहे का तारावर चिपकवता त्याची वायर बॅटरी? कसं करता मग आता? हां सांगा, तुम्हीच सांगा. आता इतका कोकस्ताना आहात का आहे इथं चार्जिंग लावाले? ना बोर्ड आहे ना काही नाही आहे, वायर आहे बा तारा लाईनचे. मग त्याच्यावर चिपकवता का काय ते गोटा लावून आता? त्या धोका दिला आज आपल्या पहिल्यांदा धोका द्या या पंपानं, पहिल्यांदा धोका द्या आपल्या आज. कसंच काय आहे. मी काय म्हणतो, जाऊ द्या तुम्ही घरी जा, नाही तर एक काम करा, पंप राहू द्या ठेवून. आपल्याला पाण्याची गरज आहे ना, पाणी गिनी आणून देता का त्याला? मग झबरू मारते एकटा, तुम्ही पाणी नेऊन द्या रस्त्यानं अर्ध्यात लोक सोयाबीनातनी. काय या जमलंच ना, मस्त 50 पंप मारले असतात या. आता आपण 1500 रुपये रोज पडा ना. काय या पंप्यानं धोका द्या हो सरपंच आपल्या. हो ना, तुमचं सगळं बरोबर आहे, पंप्यानं धोका दिला मान्य आहे आपल्याला. पण तुम्ही पाणी पुरवा ना, मग काही ना काही 1000 रुपये रोज देऊन देईन मी मग, आहे का नाही? तुम्हाला काय नाराज करतो मी? आता आलेच इतक्या दूर तर मग पाणी पुरवा द्यायले, मग पाहता येईन का हिशोबाचं, आहे का नाही? चालते मग, काय काय काही घ्यायचं नाही. चालते आता काय करता, आता पंप्यानं धोका द्या आपल्याला, काही इलाज नाही त्या गोष्टी. बरं ठीक आहे, देतो पाणी पुरवतो मी मग. पाणी पुरवा ना तुम्ही त्याले, झबरूल पाणी पुरवा, मग काय काही घोर नाही. जा मग. गेला बा एकदाचा बुडा, काय मायाबीन बुडा फालतू आणलं या बुड्याले कशाले. पंपात झालंच नाही चालू, आणि काय फालतू मजुरी जाईन खाटले कशी. जाऊ द्या सरपंच, चालतच राहते आता. जाऊ द्या ना, तुमचा फवारा चांगला होते. पण कसा कडक कोणतं पुरायले आज, काही विशेष नाही. आता फवारा चांगला होणार आहे यावेळेस. पाहिजे तुम्ही असे टर्र फुलं निघतात का या फवाऱ्यानं. तर टॅनिक गिनी टाकेला ना, काही घोर नाही. टॅनिक गिनिक सगळं टाकेलं आहे, सगळं एकदम कर होऊन जाते मस्त, टेन्शनच नाही आता. आता डायरेक्ट हे मारला की अजून 25-30 दिवसानं अजून एक फवारा मारला की ओके कार्यक्रम. मग सोयाबीन डायरेक्ट घरातच, आहे की नाही? माया राहिला राजा फवारा. आज तुमचा झाला की उद्या पाहतो काय म्हणते पाणी पाऊस. उद्या जर कडक तपलं मस्त तर मग उद्या माया झमगून देतो, आहे का नाही? तेच करायला पुरते, काही वाट पाहायला पुरत नाही बा. लवकर लवकर निपटून घ्यायला पुरते, आहे का नाही? नाही तर काय राजा, कुठं पाणी पावसाचे दिवस आहे तर काय करता. चला जाऊ द्या. ते बुडं गवा पा त्याला पाणी तरी नेता येऊ बुडेल, पहा तुम्ही. अरे बापरे, अर्धा तर सांडूच राहिला कॅनीतलं पाणी बुडगं रस्त्यानं. कायच करा, काहीच कामा नाही रे बाय बुड. नाही तर काय मग, वरून म्हणते तुम्ही कामाला सांगत नाही. अशी कामं केल्यावर कोण सांगणार आहे कामाला? काय राजा. जाऊ दे चला बरं तिकडे काय आहे पाहू, तिकडे काय सिच्युएशन आहे. चला.